नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहे पागोडा बघायला. आज आपण म्यानमारचा पागोडा बघायला आलो. पण तो हा पागोडा बघण्यासाठी न तर आपल्याला लागणारे पासपोर्ट, नाही व्हिसा, न खूप पैसे खर्च करण्याची गरज. कारण हा पागोडा कुठे आहे, कसा आहे ते सांगते. चला सुरुवात करूया. तर आम्ही वसईहून आलो. तर वसई किल्ल्यावर जेट्टीहून आपली डायरेक्ट गाडी आपण फेरीमध्ये किंवा रोरो सर्व्हिसेसमध्ये टाकायची आणि भाईंदरला जायचं. भाईंदरहून एक 10 किलोमीटर आपल्याला पागोडा आहे. जर तुम्ही मुंबईहून येणार असेल तर बोरिवलीहून गोराई बीचवरून सुद्धा येऊ शकता किंवा भाईंदरला यायचं. भाईंदर स्टेशनपासून 10 किलोमीटर असल्यामुळे तुम्हाला रिक्षा, बस भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे. आणि या पागोड्याला नक्की भेट द्या, कारण एक धार्मिक ठिकाण आहे. दुसरं इथं खूप शांत असं वातावरण आहे, धार्मिक वातावरण आहे, निसर्गरम्य असा परिसर आहे. आणि पागोडा अगदी अप्रतिमे एकदा तरी बघावा असाच आहे. आणि इथे जाण्यासाठी तुम्हाला कुठलीही एंट्री फी नाही, इवन तुमच्या गाड्यांना पार्किंगसाठी पैसे द्यायची सुद्धा गरज नाही आहे. तर हा म्यानमारचा पागोडा यासाठी, कारण इथं दारावरच लिहिलं आहे पागोडा ऑफ म्यानमार. आणि परिसर अतिशय रम्य आहे. पागोडा खूप मोठा आहे, म्हणजे आपल्याला खूप दुरून हा पागोडा दिसतो. आणि त्याला दिलेला तो सोनेरी म्हणजे गोल्डन रंग आहे ना, त्यामुळे तो अगदी उठून दिसतो. खूप भव्य असा पागोडा आहे आणि सगळीकडे गोल्डन रंग वापरलेला आहे, त्यामुळे तो एक वेगळाच त्याला एक फील येतो. म्हणजे इथं सोनेरी आणि लाल रंगाचा वापर खूप केलेला आहे. इथे गेल्या ना आम्ही तो एक डिजिटल शो बघितला, जो भगवान बुद्धाच्या जीवनावर आहे. परंतु तो शो नक्की बघा. त्याची फोटो किंवा व्हिडिओ घेता येत नाही, पण तो शो नक्की बघा. खूप छान शो आहे. त्यानंतर आम्ही पागोडा बघायला आलो. तर आता हा पागोडाचा आतला भाग आहे. तर पागोडा खूप मोठा आहे, अगदी भव्य असा आहे. आतला डोम बघताय तुम्ही, किती मोठा आहे. त्यामध्ये अगदी डीम लाईट आहे, त्यामुळे खूप शांत निवांत असं वाटतं. आणि या पागोड्याला ना एक सुद्धा पिलर नाही आहे, म्हणजे एवढा मोठा डोम असून कुठेसुद्धा एक पिलर नाही आहे. त्यामुळे शिल्पकलेचा असा हा अप्रतिम असा नमुना आहे. इथे बसून ना विपश्यना केली जाते. त्यासाठी जे वातावरण हवं ना, शांत निवांत, ते इथे सगळं दिसतं तुम्हाला. अगदी डीम लाईट आहे, मोठं असं आहे. आतमध्ये काच लावलेली आहे, त्यामुळे तुम्ही आतल्या डोममध्ये जाऊ शकत नाही, परंतु बाजूला फिरू शकतात. बाजूला ज्या म्हणजे पागोडाचाच भाग आहे, ज्या छोट्या छोट्या पागोडाच्या ज्या अजून ज्या वास्तू आहेत त्यासुद्धा अतिशय सुंदर देखण्या आहेत. बाजूला एक छोटंसं छान गार्डनसुद्धा आहे. आता ह्या बाजूला आपण सगळ्या या ज्या वास्तू बघतोय, हा पागोडाचे पुन्हा आपण वरती चढून आलेलो. त्यानंतर इथे आहे आपल्याला धम्मचक्र किंवा व्हील ऑफ फॉर्च्यून जे आहे ना, ते आहे. ते सुद्धा सारखं फिरत असतं. तर इथे बाजूने एक छोटंसं छान मस्त असं गार्डन आहे. बरेच लोक पागोडा बघून आल्यावर इथे गार्डनमध्ये येतात. एक सांगायचं राहिलं की पागोडाला यायचं असेल तर तो पागोडा ना 6 वाजता बंद होतो आणि पागोडा बघायला कमीत कमी 2 ते 3 तास लागते. त्या हिशोबाने तुम्ही या. तर आता पागोडा बघा, आपण पुढच्या बाजूने बघितला, हा मागच्या बाजूने सुद्धा बघताय तुम्ही. मस्त असं नक्षीकाम आहे, छान असे सुविचार ओव्या छान लिहिलेले आहे. इथे सत्यनारायण गोएंका आणि इलायची देवी गोएंका यांच्या मूर्ती आहे. त्यानंतर इथं सारनाथचा पिलरची प्रतिकृती आहे. हा सुद्धा पूर्ण पागोडाचा भाग आहे. सुंदर असं नक्षीकाम आहे आणि छान असं दिसतं. इथे छोटे छोटे जे देऊळ किंवा काय म्हणता येईल, देऊळच म्हणूया आपण, ते आहेत. त्यामध्ये बघा इथे एवढी मोठी घंटा आहे, मेटलची एवढी घंटा आहे, एवढी जाड आहे ना, 1 फूटभर तरी जाड असेल. म्हणजे तिचं वजन किती असेल ते जाणार. आणि ती वाजवल्यावर त्यातून एकदम खूप सुंदर असा ध्वनी येतो, म्हणजे असं मनाला अशी शांती मिळते असा ध्वनी आहे. तर हे जे ठिकाण आहे हे एक तर मुंबईपासून खूप जवळ आहे. कुठेही कुठले तिकीट नाही, पार्किंग चार्जेस नाही, काही नाही. यायला सोपं आहे, निसर्गरम्य आहे, भव्य आहे, अप्रतिम अशी कलाकृती आहे. आणि इथे येऊन तुम्हाला एक मानसिक शांती मिळते आणि खूप काही बघितल्याचं समाधान मिळते. खाली एक त्यांचं एक्झिबिशन टाईप आहे, तिथं तुम्ही वस्तूसुद्धा करू शकतात. तर असा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.